हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी मधुरावानी ओटी तुका मने वाव पोटी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी विठ्ठल विठ्ठल चरणावरी साष्टांग हे करी दंडवत नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो स्वामी तुकया देवा
तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा सेवेला की सेवक झालो तुमच्या श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबराय चैतन्य महाराज आणि या आपल्या दिव्य स्वरूप अभंगाच्या माध्यमातून वाड वडिलांनी जो ठेवा दिला, तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा. वाड वडिलांनी जो ठेवा दिला, जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांचा आदर्श होता, अशा संत महात्म्यांचं तुकोबराय मोठ्या प्रेम पूर्ण भक्ती भावाने वर्णन करतात. विठ्ठल धन्य ते संसारी. तुकोबराय म्हणतात या संसारामध्ये, या इहलोकी मृत्यूलोकी या प्रपंचामध्ये एकमेव हीच विभूती धन्य आहे. हा का धन्य आहेत संत महात्मे? तर दयावंत जे अंतरी. का संत महात्मे धन्य आहेत? येथे उपकारासाठी. का संत महात्मे धन्य आहेत? लटिके वचन नाही. का संत महात्मे धन्य आहेत? देही उदासीन. का संत महात्मे धन्य आहेत? तर मधुरावाणी होती. का संत महात्मे धन्य आहेत? तुका म्हणे वाव पोटी. विठ्ठल संतांच्या ठिकाणी जे गुणलक्षण आहेत, त्या लक्षणावरून त्यांच्या ठिकाणी असणारं धन्यत्व हे प्रगट होतं. तुकोबरायांनी ती लक्षणं जाणली आणि त्या लक्षणांच्या आधारे तुकोबराय म्हणतात, हा माझ्या दृष्टीने संत महात्मे धन्य आहेत, दयेने भरपूर आहेत. हा दयावंत जे अंतरे. हा तुकोबरायांचे अभंग आहेत. हा हे फक्त अभंग नाहीत, हा ते अभंग आहेत, यामध्ये तीळ मात्र संदेह नाही. परंतु जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग हे प्रत्यक्ष तुकोबरायांचे अनुभव आहेत. अनुभवे आले अंगा ते या जगात देत असे. त्यामुळं ज्या संत महात्म्यांचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय करतात, हा त्यांच्या लक्षणांचा तुकोबरायांनी यथोचित त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. दया अशी सहज पाहायला मिळत नाही. दयावंत जे अंतरी. संतांच्या ठिकाणी असणारी दया ही विशेष आहे. आपण दया करतो, संतांची जी दया आहे ही निराळी आहे. आपण एखाद्यावर दया करतो, परंतु केलेली दया वारंवार त्याला जाणवून देतो की तुझ्यावर मी दया केलेली आहे, तुझा कार्यभार मी सांभाळलेला आहे,
तुझ्यावर मी उपकार केलेला आहे, वारंवार त्याची जाणीव करून देतो. याला दया म्हणत नाही, याला परोपकार म्हणत नाही. निस्वार्थपणे कोणत्याही गोष्टीची त्या ठिकाणी आस न ठेवता निष्कामतेने जे कार्य केलं जातं तेच परोपकारी कार्य. कोणत्याही भेदाविना, कोणाचाही द्वेष मत्सर आदी न करता पूर्ण प्रेममय भावनेने त्याला आपल्या जवळ घेणे, आपल्या कुशीत घेणे, त्याच्यावर उपकार करणे, त्याला योग्य त्या मार्गाला लावणे, या नाम दया. विठ्ठल 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 हे हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम. तुकोबर आहे म्हणतात. असे संत महात्मे हे दयेने अगदी भरपूर आहेत. म्हणून माझ्या दृष्टीने धन्य ते संसारी, या संसारामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त धन्य कोणीच नाही. त्यांचं धन्यत्व हे फक्त एवढ्याच गोष्टींनी सार्थक ठरतं असं नाही. अशा महात्म्यांची भेट जरी झाली तरी तो काळ धन्य होतो. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं संदेह नाही. तुकोबर आहे म्हणतात. अशा संतांची भेट होणं ज्या काळी होईल तो काळही धन्य होतो. तुका म्हणे मंगल आता, सर्व काळ धन्य होतो. त्या दिवसाला, त्या काळाला विशेष असं धन्यत्व प्राप्त होतं. फक्त त्या संतांचे चरण कमल दिसता, पायी मिठी पडली तो. एवढा आघात महिमा अशा संत महात्म्यांचा आहे. मग त्यांच्या दयेचा काय विचार करावा. पहा, शांती ब्रह्म एकनाथ महाराज काशीवरून येत होते. सोबत पुष्कळ मंडळी होते, सहकारी होते. आणि पवित्र असं गंगेचं तीर्थ प्रत्येक जण आपल्या सोबत घेऊन येत असतो. आणि वाटेमध्ये वाळवंट लागलं परतीच्या प्रवासामध्ये. आणि त्या वाळवंटामध्ये एक गाढव तडफडू लागलं पाण्याविना. नाथांना दया आली. अंतकरणामध्ये कळवळा निर्माण झाला. अवघ्या सृष्टीचा, विश्वाचा विचार करणारी विभूती ती म्हणजे संत महात्मे. आपण आपल्या शेजारच्यांचा देखील विचार करत नाही. जो आपल्या सोबत आहे त्याचा देखील आपण विचार करत नाही. आणि जर आपण एकमेकांचा जर विचार करीत असू तर एकमेकांना आपण त्या ठिकाणी सुखच प्रदान करू इच्छित. आपल्या सोबत जो आहे तो सुखी आहे, समाधानी आहे याचा आपण विचार करतो का. संत महात्मे याचा विचार करतात. त्या ठिकाणी पाण्याविना तडफडू लागलेलं गाढव, गाढव म्हणतोय मी, मनुष्य देखील नाही. आणि गंगेचं पवित्र तीर्थ नाथांनी त्या गाढवाला पाजलं. सोबतचे जेवढे सहकारी होते नाथांची अवहेलना करू लागले. अहो काय करता नाथ महाराज, एवढं पवित्र गंगेचं तीर्थ. नाथराय म्हटले, या गाढवाची तृषा भागली तरी माझ्या अंतकरणाला समाधान आहे. जो देव मला पावायचा आहे तो याच ठिकाणी पावला. दयावंत जे अंतरी. कारण का संतांचा दृष्टिकोनच असतो. संत अशी माणसं पाहून की ठराविक पुष्कळ ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जो सर्वात मोठी नोट देतो तोच थोडा जवळचा शिष्य नाही का. त्याच्यावर विशेष कृपा त्या ठिकाणी गुरुवर्यांकडून संपादित होत असते. परंतु हा भेद त्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी नसतो. हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. कोणी दुराचारी असो, विषयासक्त असो, सज्जन असो अथवा अधर्मी असो, भक्त असो अथवा अभक्त असो, पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुली या दोषी. पुण्यवंतांचा तर उद्धार करतातच, परंतु जे दोषी आहेत, जे मार्ग चुकलेले आहेत, खळ आहेत, दुष्ट आहेत,
विकृत आहेत अशांचा देखील त्या ठिकाणी संत महात्मे उद्धारच करतात. दयावंत जे अंतरी. संतांचं आचरण असं नाही वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे. तुका म्हणे नको वर पंग देवा. वरवर सेवा असणारे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडेची पाषाण. सर्वाभूती परमेश्वर ही अनुभूती ही संतांची होती. तो दृष्टिकोन संतांचा होता. ज्याचा ऐसानुभव ज्याचा ऐसानुभव बोला ज्याचा ऐसानुभव ज्याचा देव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देवत या जवळी आसे देवत या जवळी आसे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देवत या जवळी आसे देवत या जवळी आसे. ज्याचा ऐसानुभव ज्याचा ऐसानुभव ज्याचा ऐसानुभव ज्याचा ऐसानुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देवत या जवळी आसे देवत या जवळी आसे सत्यत्वे विश्वदेव विश्वदेव सत्यत्वे या जवळी आसे देवत या जवळी आसे. देवतया जवळी असे म्हणून संतांना भगवंताच्या शोधात बाहेर पडावं लागलं नाही. अशा संत महात्म्यांचं फक्त दर्शन जरी झालं तरी पाप नासे दर्शने. कारण का दृष्टिकोनच असा आहे विश्वदेव सत्यत्वे. सर्वांमध्ये फक्त भगवंताला आणि भगवंतालाच पाहणे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. ज्ञानोबराय देखील सुंदर प्रमाण देतात. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ बाप रुक्मा देवरू विठ्ठलू सकळ. सर्व ठिकाणी तो आणि तोच भरून उरलेला आहे. मग द्वेष करता कोणाचा मत्सर करता कोणाचा. एखाद्याला चक्रधर जर वाजू दिला नाही महाराज जय विठ्ठल झाले महाराज बसू देत नाही गाडीत. आम्ही का म्हणून उभा राहू. मत्सराने द्वेषाने म्हणजे तसं उदाहरण दिलं बरं का. एकमेकावर अगदी चवताळून जातात. विश्वदेव सत्यत्वे. मग जोपर्यंत या विकाराची मलिनता नाहीसी होत नाही तोपर्यंत दयेचा भाव अंतकरणामध्ये निर्माण होत नाही. संतांच्या अंतकरणामध्ये एक लक्षात घ्या दयेचा सागर आहे दयावंत म्हटलेला आहे. दयेमध्ये कुठेही कमतरता नाही. एवढी दया संतांच्या ठाई का पाहायला मिळते ती दया आपल्या ठिकाणी का नाही. एखाद्याला आपण त्या ठिकाणी प्रेमाने जवळ करू 1 दिवस करू 2 दिवस करू नाही का. माणसांनी तारखा घेऊन जरी नाकारलं सेवेला यायचं थोडा मनस्ताप निर्माण होतो नाही का. आले म्हणून ठीक विठ्ठल
आणि एकदा नाहीच आलं की मग आम्ही नवज होता या वाटा. परंतु एकमेकाचा आपण द्वेष त्या ठिकाणी करतो. जोपर्यंत दया सहज अशी निर्माण होत नाही, जोपर्यंत विकाराची मलिनता नाहीशी होत नाही, अंतकरणामध्ये जे जे विकार आहेत सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, गंगाजळाप्रमाणे जोपर्यंत फक्त चित्तच नव्हे सर्वांग निर्मळ होत नाही तोपर्यंत अशा ठिकाणी दया निर्माण होत नाही. संतांचं अंतकरण तसं होतं, संतांचा देह त्याप्रमाणे होता. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. संतांच्या ठिकाणी कुठलेही विकार नव्हते. काम क्रोधा नाही चाले, भूती झाली समता किंवा काम क्रोध लोभ निवाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. ज्या वेळेस विकार नाहीसे होतात, विकार लोप पावतात, त्यावेळेस खरा आनंदाचा क्षण अनुभवता येतो. त्यावेळेस खरं समाधान काय असतं त्याची अनुभूती, त्याची प्रचिती त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला प्राप्त होते. जोपर्यंत अंतकरणामध्ये संदेह आहे, शंका आहे, कुशंका आहे, तोपर्यंत आपण तो आनंद कसा उपभोगणार. संतांच्या ठिकाणी हे विकारच नसतात. संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेह त्या ठिकाणी नसतोच. कुठल्याही विषयाला थारा नाही, कुठल्याही प्रकारचा भेद नाही. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, आवडे जनधन माता पिता, आवडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, विषयच त्यांचा नारायण झालेला आहे. मग पहा, विश्वदेव सत्यत्वे म्हणून
नाथरायांचं चरित्र पहा, नामदेवरायांचं पहा, ज्ञानोबरायांचं पहा, जगद्गुरु तुकोबरायांचं पहा, आदी संत महात्म्यांचं चरित्र पहा. कोणत्याही संतांनी कुठेही कोणाची निंदा केलेली नाही. जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, संगन धरावा दुर्जनाचा, करी संतांचा सायास. ही शिकवण संतांची आहे. हे सिद्धांत संतांचे आहेत. मुंदयावंत जे अंतरी. एवढी विशाल दया त्यांच्या अंतकरणामध्ये पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा भेद नाही. संतांच्या ठिकाणी कोणी लहान जावो मोठा जावो, तुलना आपण करतो. संत महात्मेत तुलना करीत नाही. कोण कोणत्या पक्षातला आहे, कोण कोणत्या यातीचा आहे, कोण कोणत्या जातीचा आहे, याचा विचार संत महात्मे करीत नाही. संतांनी आपली परमार्थिक भूमिका, आपले सिद्धांत अगदी चोख आणि ठाम मांडलेले आहेत. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हाय सा वेदशास्त्री. तुकोबरांचं प्रमाण आहे. अहो वेदाची साक्ष आहे. जो वैष्णव आहे त्याला कुठल्याही प्रकारची जात नाही, कुठल्याही प्रकारचा धर्म नाही. तो वैष्णव आहे. आता वैष्णव कोणाला म्हणावं हा मोठा प्रश्न आहे. तुकोबरांच्या प्रमाणानुसार वैष्णव तोच अवघी देवावरी माया, ज्यांनी सर्वस्व भगवंताच्या चरणी अर्पण केलेलं आहे. म्हणजे धन दौलत वगैरे नाही बरं का. काही न लगे एक भावची कारण, देव भावाचा भुकेला, सर्व इच्छा अपेक्षांचा त्याग करून ज्यांनी आपलं जीवनच भगवंताच्या चरणी अर्पण केलेलं आहे, तो वैष्णव. वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. नाही अनेक प्रमाण. त्या ठिकाणी आणखीन काही प्रमाण देण्याची आवश्यकता नाही. सर्वस्व भगवंताच्या चरणी वाहिलं तो वैष्णव. आणि अशा वैष्णवांना, अशा वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची जात धर्म नाही बरं का. निदान अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण वारकरी संप्रदायामध्ये तरी नको. कारण वारकरी संप्रदायाचे संस्कार, वारकरी संप्रदायाचे सिद्धांत, वारकरी संप्रदायाचा दृष्टिकोन सकळांसी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामी, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. कुणी लहान असो मोठा असो, कोणी कुठल्याही यातीचा असो, सर्वांना या ठिकाणी समान अधिकार आहे. कशाकरिता? कलियुगी उद्धार हरीच्या नामी, कलियुगी उद्धार हरीच्या नामी, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. कारण एकमेव असं साधन आहे. वारकरी संप्रदायाची खूप वैशिष्ट्य आहे. म्हणून एक लक्षात घ्या, मरावं तर वारकरी म्हणून मरावं. विठ्ठल पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचा वारकरी हा सामान्य नाही, तो मोक्षाचा अधिकारी आहे. वारकरी संप्रदायाचा एक अजून सिद्धांत सांगतो. शेवट विनवणी करतो आपण, भगवंताकडे मागणी करतो. तुका म्हणे आता उदार तू होई म्हटलं की अवघा समाज खाली वागतो, एकमेकांच्या चरणाला स्पर्श करतो. आपण घरात तरी एकमेकाच्या पाया पडतो का? घरातल्या घरात पाय ओढायची स्पर्धा सुरू आहे. परंतु हे संस्कार फक्त याच संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, इतर ठिकाणी नाही. म्हणून वारकरी संप्रदायासारखा पवित्र, सोज्वळ, निर्मळ आणि अधिकार संपन्न संप्रदाय जगाच्या पाठीवर दुसरा तिसरा कुठेच नाही. विठ्ठल दयावंत जे अंतरी. एवढी दया संतांच्या ठिकाणी पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा भेद नाही. सर्वांना समान न्याय, सर्वांवर समान कृपा. अगदी सामान्यातला सामान्य जीव जरी संतांच्या ठिकाणी गेला तरी आपुले पदी बैसविले, कृपा कटाक्ष निहाळी. नुसती कृपा दृष्टी जरी टाकली तरी सामान्यातला सामान्य जीव संतत्वाला पोचतो. हा अधिकार संतांचा आहे.
जे जया पाहिजे ते आहे रे, ही संतांची भूमिका असते. कशाकरिता? फक्त त्या जड जीवांचा उद्धार व्हावा. येतो कळवळा म्हणून या बुडता हे जन, त्याच्या उद्धाराकरिता संत महात्मे वाटेल ते करतात. त्याकरिता स्वतःचा देह देखील झिजवतात. परोपकाराकरिता स्वतःचा देह झिजवणारी एकमेव या इहलोकी मृत्यूलोकी विभूती असेल तर ती संत महात्म्यांची आहे. संदेह वाटत असेल तर तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, कल्याणा संतांच्या विभूती, कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे. जगाचं कल्याण कसं होईल एवढाच ध्यास संतांच्या अंतकरणामध्ये असतो. म्हणून दयावंत जे अंतरी, मग अशा संतांचं किती वर्णन केलं म्हणजे त्यांचा अधिकार लक्षात येईल. तुकोबरे म्हणतात पहा, काय वानू आता न पुरे हे वाणी. तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. तुकोबरे म्हणतात अहो तिथं माझी वाणी अपूर्ण पडते. कोण म्हणतंय पहा, तुकोबराय, ज्यांनी पंचम वेद निर्माण केला. दयावंत जे अंतरे, विनाकारण आपण गडबड केली. भगवंताने आपल्याला चांगला एक प्रकारे शुभ संकेत दिला बरं का. तो काही उंदीर नव्हता, ती चिचुंद्री होती. आणि चिचुंद्रीला आपण लक्ष्मीचं प्रतीक मानतो नाही का. विश्वदेव सत्यत्वे, ती मंडपामध्ये फिरून गेली महाराज आणि तिने संकेत दिलं. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. इथून पुढं सप्ताहाला काय, सप्ताह करिता जेवढे योगदान देणारे आहेत त्यांच्या घरी कधीच काही कमी पडणार नाही. तिने संकेत दिला, अख्ख्या मंडपामध्ये फिरून गेली. आपलं 71वं वर्ष आहे आणि जगद्गुरु तुकोबऱ्यांचं सदेह वैकुंठ गमनाचं 375वं वर्ष आहे. अर्थात त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष अवघ्या महाराष्ट्रामध्ये संपन्न होत आहे आणि 71वं या सप्त्याचं वर्ष आहे. आता 71ची बेरीज करा. 7 + 1 8. आजची सेवा 3री. 8 मध्ये 3 मिळवा 11. 11वे वंशज विठ्ठल. आजच्या सेवेला तसा येण्याचा योगच नव्हता. 2-3 दिवसाची पूर्वीची कीर्तनं सगळी रहित केली. सर्दी पडशाने अगदी व्याकुळ झालेलो. छाती पूर्ण कप होऊन भरून गेलेली. आणि सकाळीच मी गणेश महाराजांना फोन केला. म्हटलं महाराज मला काही येणं होणार नाही, कारण का सर्दीने नाक बंद झाल्यावर स्वर कुठून काढावा, सगळा त्रास येतो घशावर आणि त्याच्यात कप उबळ आली की मग ते समाजामध्ये योग्य वाटत नाही, नाही का. नुकताच कोरोनाचा कालावधी,
होऊन गेलेला आहे. त्यामुळं आपली आपण करा सोडवून म्हटलं, पहा म्हणलं तुम्हाला कसं जुळतंय. परंतु त्यांचा मला एक शब्द मला पटला. म्हटले महाराज माझ्यासाठी नाही आलं तरी चालं, म्हटले गावाकरिता या म्हटले. हां, अशी रत्न सहज निर्माण होत नाही. हां, भागवत कथा असेल, रामायण कथा असेल, सकल संत चरित्र कथा असणं, उत्तम निरूपणकार करणारे हे निरपणा गावातली भूमिपुत्र आहेत, नाही का. आणि गावाविषयी त्यांचं प्रेम, त्यांचा कळवळा. हां, वास्तविक त्यांना गावापुरतं फारसं काही माहिती नाही बरं का. मी त्यांना विचारलं, अहो म्हटलं इथं फकीरा काहीतरी फकीरा चौक लागलाय, म्हटलं इथून बरोबर आहे का, उजवीकडे वळायचं का सरळ यायचं. त्यांनी दुसरीकडे म्हणले फकीरा चौक आहे. म्हटलं महाराज याच गावातले आहेत, पण एवढे फकीर झाले हां की गावात फकीरा चौक आहे हेच माहिती नाही. परंतु त्यांची गावावर असणारी निष्ठा, गावावर असणारं प्रेम, हां, माणूस जीवनामध्ये किती जरी पुढं गेला तरी त्यांनी मूळ विसरता कामा नाही, या आशयाची व्यक्ती आणि त्यांच्या एका शब्दाला मान देऊन आज यापर्यंत आलेलो आहे. मोजके वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची. सर्वांनी एकदा भजन करा. विठ्ठल तुकोबर आहे म्हणतात बर का. हा, ज्यांनी पंचम वेद अभंग संहिता निर्माण केली ते म्हणतात संतांचं वर्णन काय करावं, तिथं माझी वाणी अपूर्ण पडती. काय वानवातन पुरे हे वाणी. हा, फक्त संतांच्या चरणी मस्तक ठेवणे. हा, तुका म्हणे काय होऊ उत्तराई, जीव ठेवू पायी संतांची या. त्यांचं वर्णन माझ्याकडून होतच नाही, मी करू शकत नाही. तुकोबराय म्हणतात ज्यांनी 5वा वेद निर्माण केला. तुकोबराय सहज जरी बोलले ना महाराज, हा, आपण म्हणतो ना नाही काय रामभाऊ बरा आहे का नाही, हा, अगदी सहज बोलतो आपण. हा, पुढं निघालात, हा, सहज बोलतो. असं सहज जरी जगद्गुरु तुकोबराय बोलले, तुका जरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत पाय वाहे पाणी. हा, सहज बोलले तरी वेदाने पाणी भरावं असा आघात अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा. असे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हा, का येवानु आतन पुरे होय वाणी. हा, मग यावरून लक्षात घ्या संतांचा अधिकार किती श्रेष्ठ असेल. आपल्याला अजून संतांचीच ओळख नाही. ज्ञानोबा तुकाराम नुसतं भजन जरी कानावर पडलं तरी अंगावर रोमांच उठले पाहिजे. लगी टाळी वाजून भजनाला सुरुवात झाली पाहिजे. एवढी निष्ठा, एवढा एकविध भाव त्या संतांच्या चरणी पाहिजे. संतांची सेवा साधारण नाही. हा, साक्षात या विश्वाचा नियंता त्यांची सेवा करतो. देवईची रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. हा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. ऐसा
आले संत जन, देव सारावे परते, संत पूजावे आरते नवे. हा सामान्य महिमा संतांचा, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. असा अगाध महिमा या संत महात्म्यांचा आहे. दयेने भरपूर सर्वाभूती परमेश्वर हा सिद्धांत त्यांच्या अंतकरणामध्ये, तोच दृष्टिकोन. म्हणून तुकोबराय म्हणतात, ही संत मंडळी माझ्या दृष्टीने धन्य आहेत की जे परोपकाराकरिता या ठिकाणी दयेने परिपूर्ण होऊन अवताराला येतात. इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. उपकाराकरिताच या इहलौकी अवतरित होतात. अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धराया जन जडजीवा. जडजीवांचा उद्धार करण्याकरिता अवतार घेतात. संतांच्या जीवनामध्ये एक ठराविकच त्या ठिकाणी दृष्टिकोन आहे. एक भगवंताची सेवा, एक संतांची सेवा आणि या सृष्टीचा सर्वतोपरी उद्धार. या व्यतिरिक्त संतांच्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारच्या अपेक्षांचा लवलेश देखील पाहायला मिळत नाही. याकरिता संत महात्मे या ठिकाणी अवतरित होतात. येथे उपकारासाठी या सृष्टीवर उपकार करावं, सृष्टीला योग्य त्या मार्गाकडे न्यावं. आणि आपल्या जीवनचरित्रातून अनेक पैलू त्यांनी आपल्या पुढ्यात मांडलेले आहेत. ते समजून घेण्याकरिता संत चरित्र श्रवण करावं, संत वाङ्मयाचं त्या ठिकाणी पारायण करावं. जोपर्यंत आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करत नाही, गाथेचं पारायण करत नाही, भागवताचं पारायण करत नाही, सकल संत वाङ्मयाचं पारायण करत नाही अगदी अर्थपूर्ण, तोपर्यंत संतांनी दाखवलेल्या आपल्या जीवनचरित्रातील पैलू, सिद्धांत, अनेक विचार, अनेक दृष्टिकोन हे आपल्याला कधी समजणार? जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आचरणात आणण्याचा विचार नाही, नाही का? आणि जोपर्यंत आचरणात येत नाही तोपर्यंत त्याची फलश्रुती ही प्राप्त होत नाही. संतांचं येणंच या ठिकाणी या कामाकरिता आहे. येथे उपकारासाठी अनेक प्रकारे, अनेक माध्यमाने संतांनी या विश्वावर उपकारच केलेले आहेत. जे ज्यांना पाहिजे तेथे देऊन त्यांना योग्य त्या मार्गावर आणलेलं आहे. तुका म्हणे याची नीट, जवळी वाट वैकुंठा, ही वाट गोमटी वैकुंठासी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. अनेक प्रकारे मार्गापासून भरकटलेल्या जीवांना त्यांचं सात्वन करून त्यांच्या अंतकरणातील पूर्ण मलिनता नाहीशी करून शंका कुशंकांचा संदेह त्या ठिकाणी निवारून त्यांना योग्य मार्गावर आणलं. दांभिकता फक्त आत्ताच पाहायला मिळते असं नाही, त्याही काळी दांभिकतेचं अगदी स्तोम माजलं होतं. आजही बरीचशी मंडळी आहेत की ज्यांचा आणि वारकरी संप्रदायाचा तीळ मात्र संबंध नाहीत, परंतु कालवूनी विष केला अमृताचा नाश या उक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायांच्या या अमृतामध्ये विष कालवण्याचं काम करणारे आजही काही दांभिक आहेत. याकरिता संत महात्म्य अवतरित होत असतात. उजळावयालो वाटा, उजळावयालो वाटा, उजळावयालो वाटा, उजळावयालो वाटा, उजळावयालो वाटा, उजळावयालो वाटा,
या संबंध वाटा उजळवण्याकरिता मग त्या मलिन झाल्या होत्या. कशा प्रकारे? अर्थलोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधनेही बुडवली. याकरिता आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी मुनींनी जो मार्ग दाखवलेला आहे तो आम्ही साच करण्याकरिता या इहलोकी अवतरित झालो. योग्य तो मार्ग या समाजाला आम्ही दाखवला. आणि त्या समाजाला अंतकरणामध्ये विश्वास निर्माण करून देण्याकरिता एवढ्या मोठ्या विभूती किती लहान झाल्या पहा. वास्तविक जे परब्रह्म स्वरूप आहेत, ज्यांच्या पाठी साक्षात विश्वाचा नियंता धावतो, ज्यांची पायवणी साक्षात विठ्ठल परमात्मा घेतो, जया पूजिले आदरे पांडुरंगे, असे संत महात्मे एवढे लहान होतात. आणि एक लक्षात घ्या, कुठं लहान व्हावं हे ज्यांना कळतं तेच मोठे असतं. तुकोबर आहे किती लहान झाले पहा. तुका भासला मानवी वेशधारी, सर्वांबरोबर अगदी समानतेचा भाव निर्माण होण्याकरिता तुकोबरांचा सिद्धांत पहा. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे, कुठल्याही प्रकारचा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद नाही, आपण एकच आहोत. हा विश्वास त्यांच्या अंतकरणामध्ये तुकोबरांनी निर्माण करून दिला. आणि तो विश्वास निर्माण झाल्यानंतर समाजालाही कळलं, तुकोबराय आपल्यातले आहेत बरं का. तुका भासला मानवी वेशधारी, मनुष्य रूपाने भासले, परंतु ते मनुष्य होते का? परी हा काय पुढं सोय श्रीहरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. परब्रह्म स्वरूपच, परंतु या विश्वाच्या कल्याणाकरिता तुकोबराय त्यांच्या सारखे झाले. दयावंत जे अंतरी, कारण का प्रयोजन साधायचं होतं. कशाकरिता? येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. या ठिकाणी आलो, उपकाराकरिता आलो, या विश्वाचं कल्याण करण्याकरिता आलो. म्हणून हे संत महात्मे धन्य आहेत, धन्य ते संसारी. दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. विठोबार कोमाय उपकारासाठी आले गरजा वैकुंठे. उपकाराकरिता या इहलोकी अवतरित होतात. या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा स्वार्थ त्यांच्या ठिकाणी नसतो, कुठल्याही प्रकारचा लटकेपणा त्या ठिकाणी नसतो बरं का. संतांच्या ठिकाणी पूर्ण शुद्ध सात्विकतेचाच भाव आपल्याला पाहायला मिळतो. लटिके वचन नाही. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं एकच राहू द्या, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा लटका भाव
संतांच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही बरं का. अगदी नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, स्थिती कोणतीही निर्माण हो, असत्य वचन हे संतांच्या ठिकाणी नसतं. हां, परंतु संतांच्या अभंगावर कीर्तन करणारे पुष्कळ मंडळी असत्य वचन कथन करतात. नाही असं नाही, ते नाकारूही शकत नाही आपण, नाही का. एखादी जर जवळची जर लागून तारीख मिळाली तर आपण म्हणतो नाही थोडी अडचण येते गणेश महाराज, तेवढं फक्त एवढं वर्ष सांभाळून घ्या, नाही का. लटिके वचन नाही, म्हणजे हे लटिके वचन नाही बरं का, असा प्रकार. विठ्ठल परंतु संतांच्या ठिकाणी एक शब्द सुद्धा लटका नसतो, खोटा नसतो. मग तिथं लहान असो मोठा असो कुठल्याही प्रकारची भीड भार न ठेवता. आता समाजाला कसं आहे, कलीचा एवढा मोठा प्रभाव आहे की सत्य माणसाला पटतच नाही. ऐका कलीचे मैमान, असत्यासी रिजले जन. जे असत्य आहे ते गोड वाटू लागतं. जे असत्य आहे, जे अर्थहीन आहे, जे ऐकून येत किंचितही कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी लाभ होणार नाही, अशाच गोष्टी कलियुगात प्रिय वाटतात. आता असं जर कीर्तन चाललं तर ते गोड वाटत नाही. परंतु त्याला इतर मार्गाने पहा. जसं उभ्या बाजारात कथा त्या मात्र अगदी मग तोंडाला पदर लावू लावू दात काढू 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 ती कीर्तन ऐकतात. परंतु ही कथा, हे कीर्तन, हे तो नावडे पंढरी राया, अशा प्रकारचं कीर्तन पांडुरंगाला आवडत नाही बरं का. कीर्तनाचा अधिकार सामान्य नव्हे. कीर्तनात कसं बसावं, व्यवस्थितच का बसावं त्याचं कारण आहे. तेथे असे देव उभा, कीर्तना माझी देव उभा. कीर्तनामध्ये स्वतः भगवान परमात्मा उभारतात बरं का. म्हणून विनेकरांनी विना घेतल्याबरोबर टाळकऱ्यांनी टाळ घ्यावा आणि श्रोते मंडळींनी आपापल्या जागेवर येऊन विराजमान व्हावं. पंचपदी होईपर्यंत पुढील कीर्तन श्रवण करण्याची मानसिकता आपल्या ठिकाणी निर्माण होते. आपल्या ठिकाणी असणारी मलिनता त्या पंचपदीच्या भजनाने दूर होते. कारण का दोन्हीही अभंग, आता प्रत्येकाच्या परंपरेतले निरनिराळे अभंग आहेत, परंतु हे अभंग ध्यानाचे आहेत. सुंदरते ध्यान किंवा सदा माझे डोळे, भगवंताच्या रूपाचं वर्णन करत आपण त्याचं ध्यान करावं. त्या ध्यानाने त्याच्याशी एकरूप व्हावं आणि त्यानंतर येणारे कीर्तनकार वक्ता जे चिंतन मांडेल ते मनोमन श्रवण करावं. कीर्तनाचं एक लक्षात घ्या, कीर्तनाचा अधिकार सामान्य नव्हे. कीर्तन चांग कीर्तन चांग हो अंग हरिरूप. या कीर्तनाच्याच साधनाने आपण हरीशी एकरूप होऊ, हरीशी समरूप होऊ. तुकोबरांनी याच कीर्तनाच्या माध्यमाने आपली काया ब्रह्म केली. फार काळ लोटला नाही महाराज, 375 वर्ष पूर्ण होतात. याच कीर्तनामध्ये तुकोबरांनी काया ब्रह्म केली. ब्रह्मज्ञानाला देखील लाळ घोटवायला लावली. गोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्तात्मस्थिती सांडवीन. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, काया होतसे कीर्तनी, ब्रह्मभूत काया होतसे ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी,
भाग्य करिऊनी देव ऐसा भाग्य करिऊनी देव ऐसा भाग्य करिऊनी देव ऐसा कीर्तनाचा अधिकार जाणा, कीर्तनाचं महत्व जाणा. उगा कसंही उठावं यावं कीर्तनात बसावं असं टोळक्याने असं चालत नाही. साक्षात भगवान परमात्मा सांगतोय बरं का, रागवत नाही. साक्षात भगवान परमात्मा कीर्तनामध्ये त्या ठिकाणी उभारतात. म्हणून कीर्तनाला येताना अगदी नटून थटून यावं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. आता आजची 3री सेवा आहे. आल्यापर्यंत रोज तुम्ही 5 8 6 जणांनी गंध वगैरे लावून अगदी पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करून पुढं बसायचं. बोला टेन्शन आलं पाहिजे. एवढी तरुण मंडळी पुढं बसलेत म्हणजे अगदी नटून थटून तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. का नटावं? देव कीर्तनामध्ये उभारलेले असतात. देवाला आपण आवडावं, देवाने आपल्याला पाहावं, देवाने आपली निवड करावी, मोठ्या प्रेमाने आपल्याला जवळ घ्यावं. तेथे असे देव उभा, त्या देवाच्या डोळ्यामध्ये आपण भरून उरलो पाहिजे, एवढा शृंगार करावा. असा आगाध महिमा या हरिकथेच आहे. ही सामान्य नव्हे. तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. या मंडपातली चिमूटभर माती जरी आपल्या भाळी लावली तरी जन्माचं सार्थक आहे. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. एवढा हरिकथेचा अधिकार मोठा आहे. या कथेमध्ये, या कीर्तनामध्ये त्रिवेणी संगम दडलेला आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण रज वंदित. असा आगाध महिमा आहे. म्हणून एक लक्षात घ्या, संत वाङ्मयाचे जे विचार आहेत, जे संत वाङ्मय आहे, त्यांना आदर्श माना, संतांना आदर्श माना. जीवन सुखीच जाईल. विठ्ठल विठ्ठल कारण का संत वाङ्मयामध्ये एकही शब्द लटका नाही. संतांचा कुठलाही सिद्धांत लटका नाही. कुठल्याही प्रकारचं जे जे मार्गदर्शन केलं, जे जे सिद्धांत आपल्या पुढ्यात मांडले, हे सर्व आपल्याकरिता कल्याणदायकच आहे. पहा, 400 वर्षापूर्वी तुकोबरांनी सांगितलं की बाबांनो, भविष्यात जर दुष्काळ पडला तर त्या दुष्काळावर मात कशी करसाल. आता ठिबक सिंचन योजना आज आपण आणल्या, या काही 10 15 20 वर्षाच्या. 400 वर्षापूर्वी तुकोबरांनी सांगितलं, सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. पाण्याच्या संकटावर जर मात करायची असेल तर अवघं क्षेत्र भिजवण्याची गरज नाही, फक्त वृक्षाच्या मुळाचे सिंचन करा. अवघा वृक्ष जलमय होईल. वृक्ष ओलावे सकळ. आज आपण पर्यावरणाच्या दृष्टीने वाटचाल करतो. झाडे लावा, झाडे जगवा, नाही का. तुकोबरांनी 400 वर्षापूर्वी हा संदेश दिला. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसवरे आळविती. जे आज आपण करायला जातोय 400 वर्षापूर्वी तुकोबरांनी सांगितलं. तुकोबरांचा दृष्टिकोन 400 वर्षाच्या पुढचा होता. आपल्याला अजूनही कळत नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे. आज आपण नाना महारोगाबद्दल जनजागृती करतो. मग महारोगाचं आता कशाला नाव घ्यायला लावता, नाही का. परंतु तुकोबरांनी एकाच प्रमाणामध्ये त्याचा उलगडा केला. एका पुरुषा दोघी नारी, पाप वसे त्याचे घरी. विठ्ठल विठ्ठल म्हणून संगत सुद्धा जीवनामध्ये आशांची करा की जेणेकरून आपल्या परमार्थिक जीवनाची वाटचाल ही सुखप्रद होईल. संतांचे कुठेतरी कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. कारण का संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे तोच योग्य आहे. त्या ठिकाणी लटका भाव कुठल्याही प्रकारचा नाही. ही वाट गोमटी, मी प्रमाण देऊन गेलो. तेनेची पंते चालो जाता न पडे गुंता खोटे काही. आपल्याकरिता संत महात्मे या इहलोकी अवतरित झाले. आपण त्यांनीच दाखवलेल्या मार्गावर चालवं. त्या ठिकाणी जीवन हे कृतार्थ झाल्याशिवाय राहणारच नाही. तुकोबराय स्वतः म्हणतात, अहो मी जन्माला आलो आणि आल्याबरोबर मोठ्या प्रेमाने त्या संत महात्म्यांनी माझा सांभाळ केला.
म्हणून खऱ्या अर्थाने माझ्या जन्माचं सार्थक झालं. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. हा का तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. हा म्हणून संगतीला महत्व द्या. संत संगती देई चरण सेवा जेणे हा पूर्वी देवा मनोरथ. संगत जर उत्तम असेल तर जीवन हे धन्य होतं बरं का. हा संगत जर त्या ठिकाणी पहा कलियुगामध्ये जर सर्वश्रेष्ठ कोण असेल तर तो साधू थोर आहे. साधू कलियुगामध्ये थोर आहे, श्रेष्ठ आहे. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. परंतु अशा अधिकार संपन्न साधूला जर कुसंगत लाभली हा तर साधू सुद्धा त्या ठिकाणी नाडला जातो. हा लेखनाच्या संगे जो बंधला कुसंगे नाडीला साधू जैसा. हा मग संगत किती वाईट आहे पहा. कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ अधिकार संपन्न साधू आहे, परंतु त्याला जर वाईट संगत लागली, वाईटांची संगत लागली तर साधू सुद्धा भ्रष्ट होतो. हा मग आपल्या भारतामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. हा तिकडे जाण्याची आवश्यकता नाही, परंतु शेतावरून भाताची परीक्षा करावी. विठ्ठल म्हणून संगतीला जीवनामध्ये महत्व द्यावं. हा तुकोबरांनी संगत कोणाची केली पहा. एक देवाची केली आणि दुसरी संतांची केली. ह्या दोन्हीही संगत परिपूर्ण होते. हा म्हणून ते जगद्गुरु झाले. भक्ती ज्ञान वैराग्याचा कळस त्यांनी साधला. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. असा पुरुषार्थ साधला की धन्य मनवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखीला. म्हणून जीवनात संगत खूप महत्वाची. हा अजून सांगू का. तुका मने करू ऐसियाचा संग. तुका मने करू ऐसियाचा संग. तुका म्हणे 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 करू ऐसी याचा संग. अशांची संगत करा की जेणेकरून
आपल्या चिंतनामध्ये आपल्या सेवेमध्ये खंड निर्माण होणार नाही. आणि त्या दृष्टीने आपल्या पारमार्थिक जीवनाची वाटचाल असावी. मग पहा, संतांच्या ठिकाणी दया आहे. संत हे परोपकाराकरिता हे लोक अवतरित होतात. कुठल्याही प्रकारचा लटकापणा संतांच्या ठिकाणी नाही, खोटेपणा संतांच्या ठिकाणी नाही. जे काही आहे ते उघड आहे. बरेचसे महाराज मंडळीच नालायकागत कान मंत्र देतात. असा दिसला की त्याच्याच कानामध्ये निबार ठेवून द्यावी. उघडा मंत्र जाना. आपल्यामध्ये ही पद्धतच नाही. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. यापेक्षा दुसरा तिसरा मंत्रच नाही. उघड डोक्यावर हात ठेवायचा, कानामध्ये बोलायचं. असला थोतांडपणा हा वारकरी संप्रदायामध्ये नाही. ज्ञानोबरायांपासून ते तुकोबरायांपर्यंत ही पद्धतच नाही. म्हणून एक लक्षात घ्या, गुरु सुद्धा करताना जरा जाणून ओळखून निरखून पारखून करावा. गुरु विना अनुभव कैसा कळे. हे जेवढं सत्य आहे तेवढं त्या सत्य गुरुची ओळख होणं सुद्धा अपेक्षित आहे. बाबाजी चैतन्य एक लक्षात घ्या, बाबाजी चैतन्य यांचं धाडस होत नव्हतं तुकोबरायांना अनुग्रह देण्याचा. 150 वर्षापूर्वी अगोदर समाधी घेतलेली. तुकोबरायांचं चरित्र पहा. 150 वर्ष अगोदर तुकोबरायांच्या अभंगाच्या शब्दांच्या फक्त स्पंदनाने बाबाजी चैतन्यांची समाधी जागृत झाली. आणि मग पंढरीनाथाने सांगितलं, बाबाजी चैतन्य आता तुम्ही जावा आणि तुकोबरायांना अनुग्रह द्या. तुकोबरायांचा अधिकार असा होता महाराज, दोन्हीही अनुग्रह तुकोबरायांना पांडुरंगानेच दिले आणि स्वप्नातच दिले. नामदेवी केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नये. आणि नंतर मग कवित्व निर्माण केल्यानंतर बाबाजी चैतन्यांची समाधी जागृत झाली. देवाने सांगितलं आता जावा. ही शिष्य परंपरा पुढे चालली पाहिजे. मग काय करा, अहो अनुग्रह द्या त्यांना. कसं शक्य आहे म्हणजे, त्यांच्या फक्त अभंगाच्या शब्दांच्या स्पंदनाने 150 वर्षापूर्वी मी घेतलेली समाधी जागृत झाली. माझ्यामध्ये एक विलक्षण असं चैतन्य जागृत झाले आणि त्यांना अनुग्रह देण्या इतका मी मोठा नाही. पांडुरंगाने बाबाजी चैतन्यांचं रूप घेतलं. पहा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. आणि तुकोबरायांना जो अनुग्रह झाला हा कुठेही झालेला नाही. तुकोबरायांना जो अनुग्रह झाला हा पंढरी क्षेत्री झाला. त्याचं कारण आहे. अनुग्रह झाला कोणत्या दिवशी? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. आता तुकोबरायांच्या घराण्यामध्ये वाड वडिलांपासून चालत आलेली पंढरीची वारी होती. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. मग दशमीला वारकरी कुठं पाहिजे? अनुग्रह तुकोबरायांना आणि माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, या सर्व प्रमाणांच्या आधारे तुकोबरायांना अनुग्रह हा पंढरीत झाला. मग बाबाजी चैतन्यांचं धाडस होत नसायचं की अनुग्रह कसा देऊ. एवढा अधिकार शिष्याचा मोठा असावा लागतो. म्हणून एक लक्षात घ्या, तुकोबरायांची अशी कित्येक प्रमाण आहेत. नाही शिष्य शाखा सांगो अयाचित लोका तुकोबराय म्हणतात. मेघवृष्टीने करावा उपदेश, परी गुरुने न करावा शिष्य. तुकोबरायांना हे पटत नव्हतं. परंतु त्या ठिकाणी कुठेतरी ती परंपरा कुठे पुढे चालावी, असाच पायंडा पडू नये. आता महिपती बाबांनी सुंदर त्याच्यावर ओवी दिलेली आहे. महिपती बाबा ताराबादकर ज्यांनी तुकोबरांचं चरित्र लिहिलं. नेमकी आता ती ओवी मला आठवेना. पण अशीच परंपरा, अशीच रूढी, असाच पायंडा पुढे पडू नये, चालू नये म्हणून तुकोबरायांनी त्या ठिकाणी अनुग्रह दिला. नाही तर तुकोबराय याच्या उलट होते.
उघडा मंत्र जाणा, हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहो नका. कुठल्याही प्रकारचा भीडभार तुकोबरांनी ठेवलाच नाही. तुकोबरांचं कार्यच तसं होतं. सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा करी, तुका लोकी क्रीडा करी, तुका लोकी क्रीडा करी. सूर्याची या परी तुका दोषी निराकारे, तुका दोषी निराकारे, तुका दोषी निराकारे. सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा सूर्याची या परी तुका दोषी निराकारे, तुका दोषी निराकारे, तुका दोषी निराकारे. सूर्याची आपरी सूर्योदय झाल्याबरोबर ज्याप्रमाणे अंधकार नाहीसा होतो तद्वत त्याप्रमाणे तुका लोकी क्रीडा करी. म्हणून आदर्श जीवनामध्ये संतांचा असावा. कुठल्याही प्रकारचा लटका भाव त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. लटिके वचन नाही. त्याचं कारण आहे देही उदासीन, ज्यांची अवस्था उदास झालेली आहे. आम्ही तर यास झालो टाकोनी उदास, असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीच विदेही भोगू दशा, ही अवस्था ज्यांची आहे त्यांच्या अंतकरणामध्ये लटका भाव कसा निर्माण होईल, नाही का. जे विदेही आहेत, जे त्या परब्रह्माशी एकरूप झालेले आहेत, निमित्त त्या प्रतिमा निमित्त मात्र फक्त भासत आहेत, नाहीतर पूर्णतः त्या भगवंताशी एकरूप झालेले आहेत. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, मनोनी भिन्न भेद नाही देवा आम्हा एक देही. कुठल्याही प्रकारचा भिन्न भाव त्या ठिकाणी राहिला नाही, भेद राहिला नाही. भगवंताशी पूर्णतः जे एकरूप झालेले आहेत त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद नाही. विधेयी अवस्था आहे. लागो निधी पाप पुण्य अंगा, पाप पुण्याच्या पलीकडील अवस्था संत महात्म्यांनी गाठलेली असते. म्हणून देही उदासीन, देहावर जे उदास आहेत, देहावर उदास असणाऱ्यांच्या ठिकाणी कुठलीही विषय निर्माण होत नाही. त्यामुळे कुठेही विकार पाहायला मिळत नाही. म्हणून अशाच विभूती या इहलोकी धन्य आहेत. अजून सांगू का. आठवा नाटवा गेले बाबा बाबा, गेले भावा भाव, आठवा नाटवा गेले बाबा बाबा. आठवे
देही उदासीनतेचं हे लक्षण आहे. एवढे संत महात्मे परोपकार करतात. किती परोपकार पहा. मधुरा वाणी ओटी मनुष्याचं कल्याण करण्याकरिता समोरील किती जरी हट्टी असला, किती जरी निर्लज्ज असला तरी संत महात्मे जिभेवर साखर ठेवतात. सहज जर एखाद्याचा आपल्याला धक्का लागला तर धक्का लावणाऱ्याला आपण धक्क्याला लावतो महाराज. माऊलींच्या सोहळ्यामध्ये पहा, एखाद्याने जर त्याच्याच जर जागेत जर मेघ ठोकली ती आरतीच होऊन देत नाही. ज्ञानबा तुकाराम जोपर्यंत चोपदार येत नाही तोपर्यंत तो भजन करत नाही. मग चोपदाराने त्याच्याकडे जावं, विचारावं काय अडचण आहे. मग त्यांनी सांगावं त्यांनी मेघ मारली बघा आमच्या ह्याच्यात. म्हणजे खरोखर मेघ बरं का, तुम्ही वेगळ्या अर्थाने मेघ घ्याचाला. तशी ही पण एक मेघच आहे. विठ्ठल आपल्या भाव पाहायला मिळतो, असू द्या. परंतु संत महात्मे अगदी जिभेवर साखर ठेवतात. मधुरा वाणी ओटी कशा करिता तुका म्हणे वाव पोटी. सर्वस्व तुमचं कल्याण हो, तुमचं हित साधावं. एक लक्षात घ्या, संतांनी मधुरही भाषा वापरलेली आहे आणि कठोरही वापरलेली आहे. मधुरतेने मोठ्या भक्तिभावाने प्रेमाने आपुलकीने आवाहन केलं, पटवून दिलं. नामसंकीर्तन साधन पे सोपे पटवून दिलं की बाबांनो या विना आणि का असता पे साधन. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तुम्ही शहाणे आहात, शहाणा तो धनी घेतो येते. मग नलगती सुखे येतो. अगदी सहज मधुरतेने पटवून दिलं. नाही का, मोठ्या मधुरतेने भक्तिभावाने प्रेमाने आपुलकीने आव्हान देखील केलं. हाकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. मोठ्या माधुरतेने त्या ठिकाणी भाषा वापरली. परंतु तुकोबारांनी काही ठिकाणी परखड भूमिका देखील घेतलेली आहे. राम म्हणे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा म्हटलेला आहे. आलं का लक्षात. मधुरा वाणी ओटी सुरुवातीला मोठ्या प्रेमाने आपुलकीने माधुर्याने चातुर्याने समजावून सांगितलं. तरी काही असे असतात पहा, त्यांना प्रेमाने सांगावं गेलं की ते भलतंच समजून घेतात. नाही का. आपण जर एखाद्याला जरा प्रेमाने सांगावं लागलं की तुम्ही असं करा तसं करा, त्यांना वाटतं ह्यांचा काय स्वार्थ आहे का, असा भाव असा प्रश्न सहज निर्माण होतो. नाही का. मग आशांची कान उघडणी त्या ठिकाणी तुकोबारांनी केली. राम म्हणे ज्याची वाचा. एवढं सांगून ज्याचं तोंड राम म्हणतच नाही तो एक बापाचा नाहीच. याच्या पुढचं नातरायांचं प्रमाण तर लई पुढचं आहे. काय गेली होती माय भूतापाशी हरी नाही मुकासी अरे मुडा अरे मूर्खा. समजून घ्या. म्हणून एक लक्षात घ्या, जीवनामध्ये काही जरी करता नाही आलं तरी चालेल. नामसंग कीर्तन करा, हरी कीर्तन करा, भजन करा, रोज काकडा करा. गावातली सर्व वारकरी मला विशेष वाटलं बरं का. म्हणजे कालही पाऊस झाला, 2-3 विजेचे खांब कोसळले. नाही का. लाईटही गेलेली, परंतु अगदी म्हणजे वेळेवर पंचपदीला सुरुवात झाली. वा. त्यानंतर बरेचशा ठिकाणी असा अनुभव येतो, कीर्तन अर्ध्याव येतं तेव्हा 1-1, 2-2, 3-3 यायला सुरुवात होतात. नाही का. परंतु अवघा श्रोता वर्ग हा प्रारंभीच येऊन बसलेला विशेष आहे. आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्याकडून इतर ज्या ज्या ठिकाणी अशा प्रथा परंपरा बंद पडत चाललेल्या आहेत, नाही का, नेमाला चाकुरीला सोडून जे वागत आहे त्या मंडळींनी आदर्श घ्यावा. असं उत्तम उदाहरण तुमच्याकडून या निरूपणा क्षेत्रातून पाहायला मिळतं. मग अंतकरणामध्ये सहज प्रश्न निर्माण होतो की 71 वर्ष उगाच अशी पूर्ण नाही केली. कौतुक करतो बरं का तुम्ही. अशी तोंड केल्यात जसं काही मी नावं ठेवायला लागलो. विठ्ठल विनाकारण अशी
71 वर्ष पूर्ण होत नसतात. त्या ठिकाणी परिश्रम आहे, त्याग आहे, निष्ठा आहे, सेवा आहे आणि या संबंध गोष्टींचा त्या ठिकाणी अभिमान बाळगत झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करतो, तुकोबरांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर हरी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. पुरावानी होती तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. झालेली सेवा आपल्या आराध्याच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. जगद्गुरु तुकोबरांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि आपल्या या निरपणा क्षेत्रातील सप्ताहाचं 71वं वर्ष आहे. याचा एक योग घडवीत असताना एक देऊ संस्थांच्या वतीने निरपणा क्षेत्रातील असणारे भूमिपुत्र, रामायणाचार्य, भागवत कथाकार, सकल संत चरित्रकथा मोठ्या आवडीने अवघ्या महाराष्ट्रामध्ये करीत असणारं याच मातीतलं सोनं आमचे परममित्र गणेश महाराज यांचा आणि या सप्ताहा मंडळातला, कमिटीतला किंवा ट्रस्टीतला एक सदस्य या दोघांनी इथं यायचं. देव संस्थांच्या वतीने त्यांचा एकत्रित सन्मान केला जाईल आणि हा सन्मान भजनामध्येच होईल. जातो येतो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. ज्यांनी काळावर सत्ता गाजवलेली आहे, काळावर ज्यांनी विजय प्राप्त केलेला आहे, अशी विभूती म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे. ज्यांनी देह ठेवलेला नाही, मानव देह घेऊन निजाधामा गेले. जेव्हा जेव्हा तुकोबरांचं स्मरण केलं, तुकोबरांचं भजन केलं, तेव्हा तेव्हा तुकोबरांनी त्या त्या भक्ताला कृतार्थ केलेला आहे. आशीर्वाद देऊन हा योग साधत मोठ्या भक्तिभावाने सर्वांनी दोन्ही हात वरती करून टाळी वाजून तुकोबरांचा नामघोष करायचा आहे. जोपर्यंत भजन चालू आहे तोपर्यंत टाळी वाजून भजन करायचं आहे आणि या दोन्हीही विभूतींनी हित येऊन तुकोबरांच्या संस्थांच्या वतीने प्रसाद स्वीकारायचा आहे. तुकाराम 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 तुकाराम
मधुरावाणी ओटी ओटी मधुरावाणी ओटी ओ टाळ वाजवा सर्वजण, मधुरावाणी ओटी सर्वजण टाळ वाजवा. ओटी मधुरावाणी ओटी मधुरावाणी ओटी ओटी मधुरावाणी ओटी ओटी मधुरावाणी ओटी मधुरावाणी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी हो येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी 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 आले घर जा वैकुंठी आले घर जा आले घर जा वैकुंठी वैकुंठी आले घर जा वैकुंठी घर जा वैकुंठी आले घर जा